बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र तो बाउन्सर हाईटच्या जास्त गेल्यामुळं सोयर दर्शवत आहेत. पुढचा चेंडू विनय याचा. कुणाल वैयक्तिक 8 धावसंख्येवर खेळतोय. पुलटाच पद्धतीचा चेंडू ऑफसाईडला कट केलाय. सरळ जाणार चौकार. आमच्या या स्टेजच्या मानवंदना देण्यासाठी हा चौकार कुणालने दर्शवलेला आहे. धावसंख्या होते कलियुगात पुढचा चेंडू विनय याचा. चांगलासा चेंडू होता, कुठल्या स्पॉटला पडलेला चेंडू, मात्र ऑनच्या दिशेला खणखणीत चौकार मारते कुणाल. कुणाल ऑन द फायर, चौकार. TJ. चांगली फलंदाजी करतोय कुणाल केनी. पहिल्या षटकामध्ये विनय थोडासा मागडा ठरला आहे. 17 धावा देतोय पहिल्याच षटकामध्ये. त्यांना माहित आहे कुणालला की हा जो सामना आहे तो नॉकआउटचा सामना आहे. यामध्ये जर हरेल तो या स्पर्धेमधून बाद होईल. त्यामुळं कुणाल तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय. वैयक्तिक 16 धावसंख्येवर खेळतोय कुणाल आणि प्रथम स्ट्राईकला येतोय प्रवीण गोंधळी. जुना 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 जाणता असा हा फलंदाज, अष्टपैलू हा फलंदाज. आपण पाहूया परेश यॉर्कर पद्धतीचा चेंडू, मात्र त्याच पद्धतीनं खेळलेला हा एकदम मात्र सहजगरित्या पूर्ण होते. धावसंख्या होते ती 18. गोलंदाज परेश परदेशी प्रयत्न करत असताना चांगला चेंडू टाकला, यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकलेला. त्याच पद्धतीचा शॉट सुद्धा प्रवीणने खेळला होता. सामना 4 षटकांचा आहे. हा, किती वेळ सांगायचा तुम्हाला? 4 षटकांचा सामना आहे. याच्यासाठी आपल्या क्षेत्ररक्षकांकडे लक्ष पाहिजे, कोण कुठे आहे. पुढचा चेंडू परेशाचा ऑनच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न होता, मात्र कट लागून ऑफच्या दिशेला एक धाव मात्र सज्जगिरीपर्यंत दुसरी धाव जात. सांद्र क्षेत्ररक्षण होतोय कुंदनकडून. एका हाताने थ्रो केला, चांगली अशी क्षेत्ररक्षण केला. तोपर्यंत 2 धाव मात्र कुणालने केलेले आहेत. कुणाल वैयक्तिक 18 धावसंख्येवर खेळतोय. पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट मारा, परेश परदेशी. ऋतिक पाहूया आपण पुढे गेलेला परत मुद्दा पाठीमागे जातोय. तोपर्यंत 2 धाव मात्र सहजगरित्या पूर्ण झालेले आहेत. 22 धावसंख्या होती ते 22. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत परेशच्या. धावसंख्या होती ती 22. एक षटक आणि 3 चेंडू अखेरीस धावसंख्या होते 22. परेश प्रयत्न करतोय, मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण थोडं लूज होतोय. कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत नाही कुणाल. त्याला माहित आहे मी आऊट झाल्यानंतर उलटाच पद्धतीचा चेंडू ऑन दिशेने कट केलेला आहे. क्षेत्ररक्षण झालेलं आहे. क्षेत्ररक्षण मात्र थोडासा नाराज आहे या फटक्यावर आणि धावचीच्या स्वरूपात बाद होते प्रवीण गोंधळी. पाहूया प्रवीणच्या जागेवर कोण येतोय. इन बच्चों के दूध के दांत भी न टूटे हों, उनकी भक्तियों को
की 4 चेंडू टाकलेत आणि धावसंख्या देव तो 6. चांगली गोलंदाजी करतोय, माराचा रोग बदलतोय पांडूसाठी. यॉर्कर पंचा चेंडू, मात्र पांडू तेवढ्याच पद्धतीनं स्लोअर पद्धतीने खेळतोय. व्यवस्थितरित्या कॉपी ब्रिज मध्ये पोहोचतोय तोच कुणाल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या होती ती 25. बरेचशा षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल मनीष. चांगली गोलंदाजी केले, जवळजवळ काहीतरी 8 धावा दिलेल्या आहेत. 5 चेंडू मात्र विनय थोडासा मागडा ठरला होता. पुढचा चेंडू राईट हँड राऊंड विकेट मारा गेलाय निकेतनसाठी आणि बीमर चेंडू नोट आउट टाकतोय. थोडासा घाबरतोय परेश आणि या नोने फ्री हिट येतोय. पांडूसाठी फ्री आलेला आहे. धावसंख्या होती ती 26. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू आहे, परेशच्या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि कुंदन परदेशी कॅच घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आयुष परदेशी यांच्याकडून. आणि शेवटच्या चेंडूवर फ्री हिट असल्यामुळं निकेतन परदेशी यांनी त्याचा फायदा घेतला आणि 6 धावा मिळवल्या आहेत निकेतन परदेशी यांनी. गावात बा आता मात्र स्वर्गीय बाजांना परदेशी या संघाला मात्र भूतानी कुठेतरी झळपाटलेला दिसतोय आणि कुणाल हा जो भूत आहे तो त्यांना कुठेतरी आउट करायला पाहिजे. धाव संख्या खूपच झालेली आहे, 36 धाव संख्या होते. पुढचा चेंडू चांगलासा चेंडू एकदम मात्र सहजरित्या पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र थोडस तिथं क्षेत्ररक्षण थोडंसं लूज होते. तोपर्यंत 2 धाव मात्र निकेतन परदेशी आणि कुणाल केणी याने सहजरित्या 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या होती ती 38. दयानंदच्या षटकातील 2 चेंडू होत आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार गेला, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. चांगलासा प्रयत्न करतोय मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं लूज होतोय. पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट मारा कुणालसाठी. फुल पद्धतीचा चेंडू, त्याला माहिती आहे उंचावरून मारायचा असेल तर कुणाल मात्र थोडासा थकतोय. वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 28 धावसंख्येवर खेळतोय आणि स्ट्राईकला येतोय निकेतन परदेशी. तो वैयक्तिक 8 धावसंख्येवर खेळतोय. पुढचा चेंडू दयानंद बैकर याचा. माऱ्याचा रोग बदलतोय. निकेतन परदेशी डावकर असल्यामुळं थोडासा माऱ्याचा रोग बदलतोय. राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय निकेतनसाठी. निकेतन चांगली फलंदाजी करतोय. अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती निकेतन यानं.
त्याच पद्धतीनं आता सुद्धा त्याला माहित आहे की आपला संघ या सामन्यामध्ये जर हरला तर बाद होऊ शकतो. त्यामुळं जबाबदारी घेऊन ही फलंदाजी करतोय निकेतन परदेशी आणि कुणाल केनी. चांगली पार्टनरशिप या दोघांमध्ये होतोय. पुढचा चेंडू दयानंद बैकर याचा राईट अँड राऊंड हाफिज बाजीचा चेंडू ऑफस्टमच्या किंचितसा बाहेर जाणारा चेंडू, काही समजलं नाही निकेतनला. निर्धाव जातोय चेंडू, बऱ्याच कालानंतर हा निर्धाव चेंडू येतोय. दयानंदच्या गोलंदाजीमध्ये म्हणावं तर पहिल्या चेंडूवर 4 तर दुसऱ्या चेंडूवर 2 नंतर 1 आणि निर्धाव. चांगली गोलंदाजी करतोय दयानंद. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकला होता आणि खूपच उंचावरून मारतोय षटकार निकेतन परदेशी. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धाव संख्या होती ती 45. पुढचा चेंडू दयानंद बैकर याचा पुन्हा एकदा. अरे दुसरी सुद्धा कॅच सोडली. बघूया तोपर्यंत एक धाव सहजगरीत्या पूर्ण होते. दयानंदनी खूप प्रयत्न केले होते की आपल्या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्यांनी सुद्धा 14 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या होती ती 46. आता बघूया पुढचं शतक कोण घेऊन येते. धावसंख्या भरपूर होते, जवळजवळ 15.15च्या सरासरीनं हा संघ धावतोय. 2 कॅची सोडल्या त्यामुळं हा स्कोअर झालेला आहे. बघूया पुढचा शतक कोण घेऊन येतोय. धावसंख्या होती ती 46. चांगली फलंदाजी करतोय कुणाल. वैयक्तिक 28 धावसंख्येवर खेळतोय तर निकेतन वैयक्तिक 15 धावसंख्येवर खेळतोय. चांगली फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. नवीन आलेला गोलंदाज लिंबू म्हणजेच अनिरुद्ध नारंगीकर राईट अँड ओव्हर द विकेट मारा करील निकेतनसाठी. निकेतन वैयक्तिक 15 धावसंख्येवर खेळतं तर कुणाल 28 धावसंख्येवर खेळतं. चांगली फलंदाजी या 2 फलंदाजामध्ये होतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक 4थं शतक घेऊन क्षेत्ररक्षण सजवताना अनिरुद्ध नारंगीकर राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय निकेतनसाठी. आपण पाहूया धावा झाल्या आहेत त्या 46. उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, मात्र अनिरुद्धने थोडा फसवलंय त्याला आणि कॅचीच किंचित सुद्धा अंदाज आलेला नाही. काय दाबत होता काही समजलं. रिक्षाचा गेअर उलटच टाकला त्यांनी. साधी सिंपल कॅच होती अनिरुद्ध. हा सोजे एकच धाव झेली, 2 धाव झेल्या वाटतं. वैयक्तिक 17 धावसंख्येवर खेळत आहे. हाफिज बाजीचा चेंडू थोडासा फसवा पद्धतीचा चेंडू होता. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. तीन धावा. काय थर्ड अंपायर पाहिजे काय? थर्ड अंपायरचा रिव्ह्यू थर्ड अंपायर घ्या. आणि धावचीच्या स्वरूपात थोडासा ऍक्शन केली ती पाहूया की थर्ड अंपायर कडे गेलेला आहे. हा डिसिजन आपण पाहू शकताय. थर्ड अंपायर चेक करतायत. नॉट आउट. नॉट आउट आहे. धाव संख्या होती ती 51. धाव संख्या होती ती 51. आणि
या इनिंग मधील 4 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडूमध्ये धावा संख्या देतो ते 5. चांगली गोलंदाजी करतोय अनिरुद्ध. मागूया त्याच्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन अनिरुद्ध नारेंकर लवकरात लवकर चालू करायचा आहे. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. हा पिचचा चेंडू उंचावरून पुन्हा एकदा कॅचची संभावना आहे, मात्र तिथं क्षेत्ररक्षण पोहोचत नाही. एकदा मात्र सत्र पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजगरित्या पूर्ण करतायत. थोडासा क्षेत्ररक्षण थोडंसं लूज होतंय. धावसंख्या होती ती 53. या इनिंग मधील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी, माझ्या मते चांगली गोलंदाजी करतोय अनिरुद्ध. थोडीशी फसवी गोलंदाजी करतोय. 3 चेंडूवर 3 कॅची उडल्या होत्या पण काही समजलं. हा पुन्हा एकदा बघा, चौथा चेंडूवर सुद्धा कॅच उडाली होती, ती सुद्धा धावचेच्या सर्वात बाद झालाय कुणाल. रंगीन पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि अनिरुद्धचा हाफिज बद्दचा चेंडू होता. हा, एकदा विकेट किपरच्या हातामध्ये जर चेंडू जात असेल तर तो बाद झाला जातोय. कुणाल वैयक्तिक 34 धावसंख्येवर बाद झाला. शेवटचा चेंडू शिल्लक आणि उंचावरून टोललाय. बघूया झेल होतंय की नाही. झेल मात्र सजगरित्या घेतलेला आहे. तिथल्या क्षेत्ररक्षकाने विनय गोंधली आणि त्याचे हात भरपूर मोठे आहे, त्याच्यामुळे कॅच घेणारच. वाले केला रमेश तोरणे आपण पाहू शकताय आपल्यासाठी इंटरनेट करतायत सर्व, म्हणजे मनोरंजन का आपला सर्व कार्यक्रम हे रमेश तोरणे यांच्याकडून होतोय. त्याला बक्षीस दिलं जातोय. प्रतीक गोंधली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जातोय. मी तुषार परदेशांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक द्यायचं आहे. रमेश तोरणे यांना खूप मनोरंजन करतोय आपल्या KPL मध्ये आणि त्यामध्ये
आपल्याला पाहायला मिळते 56 बनवायचे आहेत। सांघिक पहिले षटक घेऊन गोलंदाज राजा येताना पाहायला मिळतं। या टीमचा अष्टपैलू गोलंदाज आहे आणि समोर बॅट्समन तुम्ही पाहू शकता विनय आणि परेश। पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय वाडिश लॉंगॉन रिजन मध्ये खेळाडू तैनात आहे त्याने केले चुकी बॉल चाललाय सीमा पार पहिला चौकार। दोन बॉल मध्ये दोन चौकार पाहायला मिळाले। बॅट्समन विनय आक्रमकता पाहायला मिळाली चांगली बॅटिंग करतोय आणि चांगली स्टार्ट। ओ स्विच इट व्हाट अ शॉट बॉल चालला सीमा रेषा पार इट्स अ मॅक्सिमम दर्जेदार बिग सिक्सर। तीन बॉल मध्ये तीन मोठे फटके लगावलेत राजावरती अगदी आक्रमण करत या ओव्हर मध्ये राजावरती तुटून पडल्या बॅट्समन विनय। तीन बॉल मध्ये 14 धावा 56चा पाठलाग चांगली स्टार्ट स्वर्गीय बाजे यांना स्मृती टीमची इथून जिंकाल तर कमीत कमी या स्पर्धेची एक ट्रॉफी तुम्ही जिंकू शकता। ओ आणखीन एक व्हॉट अ शॉट काय कलात्मकता आणखीन एक बॉल पाठवलाय सीमा रेषा पार षटकार। चला याच्यानंतर दोन सामने आम्हाला पूर्ण करायचे आहेत। विनंती करतोय आम्ही तुम्हाला मॅच बॉल आलाय आणि लगेच सामन्याला सुरुवात करूया। संघाची धावसंख्या झाली 20 रन्स। पहिल्या ओव्हर मध्ये दर्जेदार बॅटिंग अगदी सर्व प्रेक्षकांची मन जिंकणारे फटके पाहायला मिळाले। दोन स्विचिट लगावले आणि स्विचिटचे दर्जेदार षटकार। 4 बॉल मध्ये आतापर्यंत 20 धावा। गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतील। आणखीन एक तडाखा बॉल जाईल सीमा रेषा पार पंचांचा इशारा अद्याप आल्याने यस 4 रन। ही मेवणी माझी आली भलतीच मस्तीला अहो हिनच ठेवून घेतलं काल रात्री मला वस्तीला। मग मला काय म्हणायचं आहे रात्री लाडाच्या पाहुण्यानी चोवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। पहिल्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 बॉल मध्ये 5 मोठे फटके पाहायला मिळाले। इट्स अ नो बॉल पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा। नो +1 दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि पाहता पाहता दुसरी देखील कंप्लीट केली आहे आणि नो +2 टोटल 3 धावा या बॉल वरती मिळतील। थर्ड अंपायर हवाय चला टीव्ही अंपायर्स कडे मागणी केली। टीव्ही अंपायर स्क्रीन वरती पाहतील आणि योग्य तो निर्णय हा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। पहिल्या 5 बॉल मध्ये 24 होत्या आणि नक्की या बॉल वरती काय घडलंय
त्याची पडताळणी सुरू आहे. फटका जरूर चांगला होता, पण तो उंची किती घेतले बॉलनं हे पाहतायत आमचे टीव्ही अंपायर्स. डिसिजन पेंडिंग, बिग डिसिजन, मोठा नो बॉल आहे. अतिरिक्त उंचीनं गोलंदाजी डिपार्टमेंटनं का मागणी केली हा प्रश्न मला देखील सुरुवातीला पडला, कारण अतिरिक्त उंची अगोदरच होती या बॉलची. आणि धावा मिळतात 3 धावा, आणि या 3 धावेनं तब्बल 27 मोजल्यात पहिल्या षटकामध्ये. आणि अद्याप एक बॉल शेवटचा बाकी आहे आणि तो फ्री हिटचा बॉल असेल. 27 धावा, 56चा पाठलाग. पहिल्याच ओव्हरमध्ये काम 25 झाले असं म्हणत असतील स्वर्गीय अण्णाबाजी. टीमचे समर्थक बॅटच्या रडार मध्ये त्याला उडवलंय ऑन साइडला, डिप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे षटकार. प्यार किया तो डरना क्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 33 धावा, केपीएल मधलं सर्वाधिक महागडं षटक राजाच्या माध्यमातून आलंय. 33 धावा राजाच्या ओव्हर मध्ये कुठल्यात. 56चा पाठलाग. अठरा बॉल 23 धावेची आवश्यकता. याच्यानंतर दोन्ही टीम्स सेमीफायनल दुसरी खेळतील, त्यांना आम्ही विनंती करतोय तयारीत राहा आपण. तुषारनं टॉस जिंकलाय. निर्णयासहित आपण अंमलबजावणी करूया. याच्यानंतर पुढची सेमीफायनल पाहायला मिळेल आणि तदनंतर फायनल. ज्या स्पर्धेची आपण फायनलची वेटिंग करतोय, कोण राहील स्पर्धेचा चॅम्पियन संघ आणि कोण राहील उपविजेता. आता नॉकआउटच्या मॅचेस आहेत. जो संघ हारेल तो बाहेर जाईल, जो संघ जिंकेल तो फायनल खेळेल. म्हणजे या मॅच मध्ये जर स्वर्गीय बाजी यांना परदेशी संघ जिंकला तर ते फायनल खेळतील, तो जर गोलंदाजानं चांगली कामगिरी केली तर ते फायनल मध्ये जातील. बॅकफुटला गेले, बॅटची एज लागले, गॅप मध्ये चाललाय बॉल. 2 खेळाडूंना भेदून बॉल जाईल सीमा पार. 4 रन. फिल्डिंग, धावा मिळतील 4. मामाची पोरगी माझे र मामाची. कलात्मकता या बॉलवरती इनफिल्डच्या वरून धाडल्या. कव्हर पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. 2 खेळाडू बॉल मागे धावत सुटलेत, परंतु खेळपट्टीवरती पहा किती चांगली रनिंग बिटवीन आहे. 3 धावा पूर्ण केल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न करतायत, परंतु धावा मिळतील टोटल 3. आणि अशा रीतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 या धावसंख्येवरती. अवघ्या 12 धावेची आवश्यकता. 56चा पाठलाग. 4 षटकांची मॅच अवघ्या लवकरात लवकर ओव्हर मध्ये समाप्त करण्याच्या मूड मध्ये आहेत स्वर्गीय बाजे यांना स्मृती टीमचे कॅप्टन परेश. आणि विशेष कौतुक करूया आपण विनयचं, ज्यानं दमदार बॅटिंग केली या मॅच मध्ये. अगदी गोलंदाजांवरती तो आक्रमण करत राहिला आणि सामन्याला पुढे घेऊन गेलाय. परंतु या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो कमीत कमी या स्पर्धेची 1 ट्रॉफी जिंकू शकतोय. किती चांगल्या ट्रॉफ्या पाहायला मिळतात तुम्हाला या स्पर्धेमध्ये. केपीएल हीच तर खासियत आहे या स्पर्धेची. नाविन्यपूर्ण संकल्पना असते आणि दर्जेदार आयोजन. रात्रीमध्ये स्पर्धा खेळवली जाते. गत वर्षी आम्ही
चला प्लीज ते फटाके आपण फोडत असताना चुकीच्या दिशेने उडवू नका. उत्तमरित्या सर्व काही सुरू आहे. स्विचित करण्याचा प्रयत्न. अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळे धाडस दाखवत आहेत बॅट्समन. अनिरुद्ध आपण जाऊन झोपू शकता कारण टीम चांगली परफॉर्मन्स देते. तुमच्यापर्यंत वेळ येणार नाही बॅटिंगची आणि ते चांगली सुरुवात ओपनर्सनं करून दिली. दोन्ही सलामीवीरांचं आपण कौतुक करतोय ज्यामध्ये विनयचं महत्वाचं योगदान आहे आणि त्याला चांगली साथ दिली परेश परदेशीने देखील. निर्णायक मॅच मध्ये बडे मॅच का बडा खिलाडी. आणखीन एक सरळ खेळलाय स्टेट ड्राईव्ह ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर. बॉल चाललाय सीमा पार 4 रन. आठ धावेची आवश्यकता. यॉर्कर बॉल खोदून काढल्या. बॉलला ऑन साइडला रिजन मध्ये बॉल चालला. लॉंगऑफचा खेळाडू पोहोचलाय बॉल पर्यंत. रन्स मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने आता समीकरण बदलले गेले. 50 धावा धाव फलकावरती स्वर्गीय बाजे यांना परदेशी टीमच्या. आणि मात्र 12 बॉल मध्ये अवघ्या 6 धावेची आवश्यकता. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी येणारे 12 बॉल 6 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅट्समन आपण देखील तयारीत राहा. येणारे 12 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत गोलंदाज. कुणालला आपण पाहू शकाल. वेगवान जलद गतीचा हा गोलंदाज. दयानंद तयार त्यांच्या विरोधात कुणाल. 11 मध्ये 6 ची आवश्यकता. फुलटॉस बॉल हलक्या त्याने ड्राईव्ह केला बॉलला. मिड ऑफ वरून बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये चाललाय. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. थ्रो झालाय खराब आणि ते धाबा मिळतील. टोटल 2 आणि समीकरण येणारे 10 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. शेवटचे 10 बॉल आणि त्यामध्ये बनवायचे आणखीन 4 धावा. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथे बॅटच्या रडार मध्ये आला नाही. आणखीन एक डॉट बॉल. समीकरण 9 चेंडू आणि 4 धावा. प्रत्येक क्षणाक्षणाला क्रिकेटमध्ये दृश्य बदलताना आपण पाहिलेत. अशा सामन्यांमध्ये अनेक वेळेला गोलंदाजाने देखील दबदबा दाखवलाय. तो तशा पद्धतीने कमबॅक करतील का. गोलंदाज बॅट्समन देखील चाणाक्ष आहेत. त्यांना ठाऊक आहे आता शक्तीपेक्षा युक्तीला महत्व द्यावं लागेल कारण बॉल राहिलेत जास्त आणि धावा काढायचे आहेत कमी. त्यामुळे सिंगलनं देखील काम बनवू शकते. या दृष्टिकोनातून संघाला पुढे घेऊन चाललेत. येणारे 8 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता. येणारे 8 बॉल 3 धावा. हे समीकरण तुम्ही या मॅच मध्ये अनुभवताय. फक्त 3 ची आवश्यकता. थोडेसे फ्लंबल झाले गोलंदाज आणि डेड बॉलचा इशारा. अद्याप 8 चेंडू 3 ची आवश्यकता. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी ही आमची दमदार सायकल. चमचमणाऱ्या 2 भव्य दिव्य ट्रॉफ्या
आणि प्रत्येक खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीनं सन्मानित करतोय. बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर अशी विविध पारितोषिक देऊन खेळाडूंचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. आणि इथे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी फक्त काही धावांची आवश्यकता आहे. हलक्यातनं ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा कव्हरला ढकललाय, बॉल क्षेत्ररक्षक तैनात द्या, दुसऱ्या धावेसाठी वळलेत खेळाडू आणि पाहता पाहता 2 रन्स देखील तेवढ्याच वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. स्कोर इज लेव्हल. एका धावेची आवश्यकता, 7 चेंडू आणि 1 धाव. चला शेवटचे 7 बॉल आणि एका धावेची आवश्यकता आहे. आणि अशा रीतीनं फायनल मध्ये प्रवेश केलाय पहिला संघ ठरलाय स्वर्गीय बाजी अण्णा परदेशी. अभिनंदन. नो डाऊट विनय ठरलाय या सामन्याचा सामनावीर. 12 बॉल 44 धावा. कमालीची बॅटिंग आणि त्याला देऊया आपण मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक. चिंतामणी वॉरियर्स टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. चला बॅटिंग साठी तयारीत राहता. नेक्स्ट मॅच विनय या आपण मंचावरती त्याचा आपण सन्मान करू मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन. व्हेरी गुड बॅटिंग, दर्जेदार परफॉर्मन्स विनयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि या मॅचचा ठरतोय तो सुपर हिरो. पाहू शकाल तुम्ही कातलपाडा प्रीमियर लीग 2025 KPL रात्रीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. आणि त्या स्पर्धेचे ऑर्गनायझर आमचे संपूर्ण लाडके आयोजक जे तुम्हाला बॅनर्स वरती पाहायला मिळतात. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल आमचे संपूर्ण लाडके आयोजक. विनयला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. मी विनंती करेन मनीष पाटील कळंबुसरे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊया. आमचे कॉमेंटेटर्स मनीष पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक इथे दिले जाते. अभिनंदन. दर्जेदार परफॉर्मन्स. 44 धावा मात्र 11 बॉल मध्ये काढल्या. टाळ्या होऊ द्या विनयच्या बॅटिंग साठी. चिरनेर टेनिस क्रिकेटचं युवा फ्युचर अगदी भवितव्य तुम्हाला पाहायला मिळतं. आणि कातलपाडा प्रीमियर